ज्यांना आपण ऐकणार आहोत, आदरणीय श्री खेडेकर साहेब, अच्छी किताबें और अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते। अच्छी किताबें और अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते, उन्हें बार बार सुनना पड़ता है, बार बार पढ़ना पड़ता है। आदरणीय खेडेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे। जय जाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून या कोरोना आणि या मधल्या कालखंडामध्ये आपले बरेचसे सहकारी नातेवाईक आपल्याला सोडून गेले। या आनंदाच्या प्रसंगी त्यांनाही अभिवादन करून आपल्या सर्वांच्या वतीने एक शिवांजली अर्पण करतो। आज आपल्यासाठी आपला एक सहकारी सेवानिवृत्त होऊन तो आपल्यामध्ये माणसासारखा जगण्यासाठी येतो, याचा खूप मोठा आनंद आहे। जयश्री म्हणाली तसं तर एक पिंजऱ्यातून बाहेर जसा तो कैदी सुटतो, आता प्रश्न पुन्हा तुझ्या समोर असा आहे की तो आता पूर्ण वेळ घरात राहील त्यावेळेस काय आहे। शिरीष म्हणाला तसं आता नवरा रिटायर झाला की बायको दुसऱ्या दिवशी म्हणते गप्पस कशाला लवकर, तुला काय जायचे, काही काम आहे का, 9:30च्या ऐवजी थोडं पोरांविरांचं होऊ दे। हे जरी खरं असलं सतीश, त्याच्या मागे बायकोची भावना वेगळी असते। हे रोज जायचं 9:30 वाजता यायचं, कसे करायचं, आता त्याच्यापेक्षा पोरांना जाऊ दे आणि याच्यासोबत आपण थोडस गुलगुलू काहीतरी बोलू आणि काहीतरी केलेलं नाही। मला असं वाटतं जयश्री करायला लागतात। नवरा जर बोलत नसेल तर बायकोनी पाहिलं पाहिजे की आपल्यात काही खोट आहे की काय, असं असं तर एक अत्यंत आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा भावनादायी प्रसंग आहे। सतीश सेवानिवृत्त झालेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने। त्याचा इथे एक कौटुंबिक पद्धतीचा म्हटलं तरी हरकत नाही, कारण की ह्या विविध संघटना म्हणजे श्रीकांत तुझं अभिनंदन की आम्हाला सगळ्यांना खूप खूप दिवसानंतर आपल्याला भेटावं, काहीतरी कारणं लागतात आणि कोणीतरी काहीतरी त्या कार्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो। त्यामुळे या सर्वांचं अभिनंदन। एक आपल्या कुटुंबातला एक सहकारी, त्याच्या सेवेचा शेवटचा दिवस आज आहे 30 नोव्हेंबर। सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण त्याचा एक सत्कार करतोय आणि या प्रसंगी आपण सर्वजण इथे जमलेले आहात। आम्ही मंचावर जे आहोत, बर्डे साहेब आहेत, संतोष आहे ना, तोष आहे, सर्व प्रमुख मंडळी आहेत, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष तनपुरे सर आहेत आणि सतीशची पूर्णांगिनी, तू आतापर्यंत अर्धांगिनीच होती त्याच्यामुळे तो बोलत नसतं, म्हणून आपण पूर्णांगिनी सांगतो झाला। जयश्री आणि उपस्थित सतीशवर प्रेम करणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, सुमारे 38 वर्ष नोकरी करून सतीश आज सेवानिवृत्त झालेला आहे। स्वतंत्र आयुष्य त्याचं उद्या सकाळपासून सुरू होणार आहे, कारण की मला वाटतं सरकारी घड्याळाप्रमाणे आजच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तू सरकारी नोकर आहेस। मला थोडंफार MCSR माहित आहे, कारण की मी सुद्धा सरकारी नोकरीत होतो। त्या सतीशचा एक हृदय सत्कार मी आणि माझी ग्रेट बायको रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते होऊ घातलेला होता। जयश्रीने म्हणजे एक शहाणी बायको किती शहाणी असते त्याचं हे एक उदाहरण आहे। सतीश रिटायर झालाय, त्याचा काही कार्यक्रम आहे हे मला माहितीही नव्हतं। तिने केव्हा आमच्या रेखाताईशी फोनवर केलं, बोललं आणि त्यांना सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही यायचा। आणि त्या मला म्हणाल्या की असं असं त्या जयश्रीचा फोन आलेला आहे। तर म्हणलं आपल्याला काही जमणार नाही, सध्या माझे पुस्तकांचं काम चालू आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं। तिने काय पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि मग आमचं जायचं ठरलं आणि मग त्याच्यात पुन्हा कामाजीचंही आम्ही त्याला जोडून टाकलं। अशा पद्धतीने आम्ही 27 तारखेला तिथून निघालो। कार्यक्रम ज्यावेळेस ठरवला आम्ही सगळ्यांना कळवलं 17 तारखेला, पण 22 तारखेला अचानक त्याची दाढ आणि ते दुखायला लागलं, डॉक्टरला दाखवलं, तोंड थोडंसं सुजलं
गोळ्या घेतल्या कमी झाल्या, पण डॉक्टर म्हणाले तर काढावंच लागेल. म्हटलं नांदेडला काढू किंवा सोलापूरला काढू, अशा पद्धतीने आम्ही निघालो. हिंगोलीला नेमका एक आपला जुना डॉक्टर संभाजी ब्रिगेडचा भेटला. म्हणजे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की आम्ही काहीतरी खोट केली असं तुम्हाला वाटू नये म्हणून, दुसरं काही नाही. आणि सतीश तू जे म्हणतो, तुझं सगळं म्हणणं आम्हाला जसं तसं तेव्हापासून मान्य आहे. त्यामुळे तू काय असं काही नाही, अप्सरेच्या पेक्षा अजून काय पुढचं असेल आणि बादशहाच्या पुढचं काय असेल तर ते पुरुषोत्तम आणि रेखा खेडेकर हे सांगायला आता काही जगाच्या असो. तर माझ्या ह्या लाडक्या बायकोचं मग ते हिंगोलीला डॉक्टर म्हणाला की आता हे काढूनच टाकूया ते पाहायला गेल्यानंतर. आणि त्यामुळे त्यांनी तिथे दात तो काढायचा निर्णय घेतला. 3-3.5 तास ते असं सारखं बसून मान आकडल्यासारखी झाली आणि नंतर गोळ्या दिल्या. त्या गोळ्या इतक्या पॉवरफुल आहे की ते अजूनही गुंगी आणि काही नव्हतं. कामाजीच्या त्या दिवशी नंदाताई तुम्ही वगैरे त्या दिवशी मला वाटतं होत्याच. आणि मग त्या सर्व गर्दीमध्ये काहीतरी सफोकेशन झालं, चक्कर वगैरे आल्यासारखं झालं, मळमळ झालं आणि मग ते थोडीशी गडबड झाली. म्हणून त्यांना तिथे नांदेडला आम्ही सोडून दिलं आणि उद्या ते आम्हाला उस्मानाबादला येऊ जॉईन होणार असा तो एक कार्यक्रम होता. त्यामुळे जयश्री तुझी सर्व हे होतं, म्हणजे तुझे मी आभार एवढ्यासाठी मानतो की तू जर फोन नसता केला तर आम्ही घराच्या बाहेर खरंच पडलो नसतो सध्या. त्यामुळे तू बायकोला बोलवलं आणि मी नवरा म्हणून इथे आलेलो आहे. आणि तुम्हा दोघांच्याही ज्या काही आमच्या प्रति भावना आहे, सतीश बर्डे साहेब आपण सर्वजण जे काही बोलला, सतीशचे शाळेचे मित्र कसे सापडतात काही माहिती नाही. मी इतके वर्ष शोधतोय माझ्या शाळेचे मित्र, काही सापडत नाही. तर असे काही आहे. तर सतीश पासून थोडीशी ती विद्या वाटतं आम्हाला काही घ्यायला काही हरकत नाही. कथा म्हणला तर मन मिळावे, म्हणलं तर कुठेतरी इकडे तिकडे राहणारा. त्यामुळे सतीशच्या निरोप समारंभाला मी निघलो म्हटल्यानंतर बरेचसे लोक म्हणायचे कोण आहे म्हणजे त्याला ह्या एवढा सिनियर, एवढा पहिल्या दिवसापासूनचा कार्यकर्ता, सगळं काही आहे, पण सतीश भोसले कोण आहे बऱ्याच लोकांच्या नजरेसमोरच येते की कोण आहे ही व्यक्ती की ज्याच्यासाठी खेडेकर एवढ्या दूर पुस्तक चाललेला आहे. मग त्यांना मी सांगितलं आहे तसे कोणीतरी असतात काही काही किरकोळ माणसं, त्यांच्यासाठी जायला लागतं, अशा पद्धतीचा हा एक भाग आहे. तरी अशी जी काही स्वतःला गाडून घेणारी माणसं आहेत, बघा संत तुकोबारायांच्या काही बाबींचा उल्लेख शिरीषने केला, तसं एक बीजा केला नाश आणि मग भोगील एक गणेश हा एक संत तुकारामांचा अभंग आहे. म्हणून त्याच्यातून श्रीकांतसारखी ही सगळी तरुण पिढी जेव्हा उभी राहते आणि वेगवेगळ्या संघटना या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, कारण की सतीश सारखा एखादा अत्यंत चांगला बीजाचा जो दाना आहे हा स्वतःला मातीत गाडून घेतो आणि त्याचं जे मोठं कणीस होतं त्याची ही सगळी आपल्याला आहे. असा हा सतीश नेहमीसाठी आपल्यासोबत राहण्यासाठी आपल्याकडे येत आहे. शिरीष जे म्हणाला ते त्याच्याबद्दल मला म्हणजे प्रचंड हेवा वाटून लागला. तुला साधा डाग नाही म्हटलं, ज्याच्या अंगावर साधा डाग नाही आणि जो संपूर्ण डागाळलेला आहे अशा माणसाला मला काही समजत नाही. म्हणजे 9:30 ते 10:30 मला मी नोकरी तर केलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की मी नोकरीत होतो. ते 1 सप्टेंबरला ज्यावेळेस रिटायर झालो त्यावेळेस बऱ्याच लोक म्हणाले तुम्ही नोकरी करत होते म्हणून. त्यामुळे ऑफिस असतं, साहेब असतो आणि त्याला वेळ असते हे मला माझ्या 36 वर्षात कधीच समजलेलं नाही. कारण की मी केव्हाही जायलो केव्हाही यायचो आणि काही ऑफिस कधी घरी आणलं नाही. जे कोणी नोकरदार असतील इथे पुढे किंवा तरुण मुलं कोणी होणार असतील ते एन्जॉय द लाईफ. सरकारी नोकरीत कमी तर नेहमी सांगतो ब्रह्मा विष्णू महेश बर्डे साहेब आहेत की नाही आम्हाला माहिती आहे, पण खरे ब्रह्मा विष्णू महेश आम्ही इंजिनियर्स आहोत. आम्ही निर्माण करतो आणि पुन्हा पुनर्निर्माण करत असतो अशी परिस्थिती आहे. आणि त्यासाठी झोकून देत असताना सगळं काही करत असताना अनेकदा सतीश सारख्या काही लोकांनी इतकं तरी झोकून दिलेलं असतं की मातीतून हे सर्व काही विश्व निर्माण करणारे आम्ही इंजिनियर
ज्यावेळेस स्वतःच्या घराची माती करतो किंवा घरात काहीतरी कुरबुरी तयार होतात त्यावेळेस कुठे गंभीर समस्या निर्माण होते. काम केलं पाहिजे सगळ्या काही गोष्टी कुठल्याही सेवेतल्या नोकरदारांनी असो. सरकारी नोकरीमध्ये जरी आपल्याला 10 ते 5 काहीतरी वेळ असलं तर दिवसात तास अर्धा तासाच्या 2 तासाच्या पलीकडे कामच नसते. कधी काय करतो मला ते कधीच समजलेलं नाही. कधी मी त्या ऑफिसमध्ये बसलेलो मी आयुष्यात कुठली मीटिंग सुद्धा अटेंड केली नाही, मंत्रालयात सुद्धा कधी गेलेलो नाही. इंजिनियर्स आणि हे सगळे असताना परंतु तरी तुझ्यावर एवढं काम करणं ते काही हे नाही. परंतु तू नोकरीत लागला 1983 मध्ये त्यावेळेस इरिगेशन तर आपली PWDची इंजिनियर्सची एक क्रेज होती. बाजारात भावही राहतात. म्हणजे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मला माहिती पण आमच्याकडे मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये इंजिनियर नवरदेव म्हणला की जरा बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचशा पोरी सुद्धा त्यांच्या मावश्या तुमच्या कोणीतरी त्यांना सांगायचे हा दुसरं असं की तो कालखंड सिरीज तू ज्युनियर आहे त्याला बरोबर ते झाले. तो कालखंड असा होता की सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरांनी अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात इंजिनियर्सनी रोज संध्याकाळी जर 2 पेग नाही घेतले तर तो अत्यंत नालायक असं समजलं जायचं. इतकं प्रतिष्ठेचं लक्षण होतं. विडी ओढणे आमकं करणे तमकं करणे वगैरे वगैरे ते सुद्धा केलं नाही. तो कसं तुझं सगळी लुकलेलं जाईल. कारण की सरकारी कोणी असतील ते सरकारी नोकरीतून रिटायर झाले किंवा सध्या ते सुद्धा सरकारी नोकर म्हटल्यानंतर ती आपली बेसिक ओळख आहे. त्यामुळे तो ते न करता सुद्धा एवढा मोठा संघटक झालेला आहे, एवढ्या मोठ्या लोकांमध्ये प्रिय झालेला आहे. हे एक अनोखं उदाहरण आहे. याची काही कारणं तुम्हाला आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यावेळेस बऱ्याचदा इमोशनली ब्लॅकमेल करणारे सुद्धा आपले सहकारी असतात. हेच नसतील तर उद्यापासून आम्ही बोलत नाही तुझ्या आहे ना. मी ह्या सगळ्या भानगडी केलेल्या तुम्ही म्हणजे एवढं खूप कसं समजू नका. सगळ्या भानगडी केलेला माणूसच समाजकार्य करू शकतो. म्हणजे सगळ्या लोकांचं काम कारण की इतके वेगळे वेगळे लोक भेटतात. त्याची मोजमाप जर तुम्हाला करायची असतील तर तुम्ही तिथे असले पाहिजे, गेले पाहिजे. काय असतं काय नाही या अंगाने का होईना गमतीचा भाग सोडला तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा अत्यंत कठीण प्रसंगी आणि तिथे आजूबाजूला सगळं तळ आहे किंवा शिरीषने याचा उल्लेख केला की लोण्यामध्ये केस पूर्वी आमचे म्हातारे म्हणायचे बर्डे साहेब आमच्या ऊस नाही आमच्या विदर्भात पण तरी आमच्या म्हातारे म्हणायचे की ऊसाच्या शेतातून जायचं पण अंगाला पान लागू द्यायचं नाही. हे अत्यंत मोठं कार्य जीवनामध्ये कसं काय करू शकला हा सतीश हे सुद्धा आपल्याला सर्वांना एक आदर्श आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या मध्ये राहायचं आणि मी त्यातला नाही हे करत असताना हे अत्यंत कठीण काम आहे. तर की त्यावेळेस आजूबाजूचे लोक एक वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे पाहत असतात, पिळत असतात, काही करत असतात. त्यावेळेस ठीक आहे बाबा तुझं काय तुला करायचं ते कर, मी माझं असं आहे करतो. आणि तिथे टिकून राहणं चिकरीचं काम सतीश करू शकलेलं आहे. 38 वर्षाचा एक मोठा कालखंड त्याने सोबत काढलेला आहे. इतर मित्रांच्या सोबत काढलेला आहे. बहुतांशी इंजिनियर्सच्या कुटुंबात कुरबुरी जरी नसल्या तरी बायकांच्या तक्रारी असतात की सकाळी जातात संध्याकाळी येतात, उशिरा येतात. जयश्री त्यातल्या त्यात तू नशीबवान म्हणलं तरी हरकत नाही आहे की तो सरळ जायचा सरळ यायचं हे कुठं चिटकला नाही पुन्हा अवघड आहे. म्हणजे आमच्या या सगळ्या बाबीमध्ये तर हे सगळ्या बाबी करत असताना आपल्या कामामध्ये चोख असणं
कामाप्रती निष्ठा असणं, आपल्या विचाराप्रती निष्ठा असणं हे एक मोठं काम सतीशच्या जीवनामध्ये तो करू शकलेला आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही जे काही बरेचसे सहकारी जोडलेले आहेत, ज्यांच्या संबंधात संपर्कात गेल्या 30 वर्षापासून मी राहिलेलो आहे, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील, सोलापूर शहरातील आणि सर्व परिसरातील खूप सारी कुटुंब आहेत की जे आम्ही सर्वजण, आम्हाला नातेवाईक जवळपास माहीत नाही अशी ही सर्व मंडळी आहेत. वेळोवेळी कुठल्या कुठल्या कारणाने, ठीक आहे, कधी थोडंफार घरातल्या मध्ये, आता हे नवरा बायको असू नये त्यांची कुरबुर चालू आहे, त्यामुळे आम्ही तर अजून इकडून तिकडून कोणी आलेलं आहे, कुठेतरी समाज गैरसमज होऊन कदाचित एकमेकाच्या बद्दल काही वेडं वाकडं कधी बोलल्या गेलं असेल, काही लिहिल्या गेलं असेल, सांगितलं गेलं असेल, तरी मनापासून कोणी तुटलेलं नाही. एक मराठा सेवा संघ आणि सर्व संस्थांचं एक मोठं कारण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे होतं कारण की निस्वार्थपणे ह्या सगळ्या बाबी करायच्या असतात. नाहीतर कोण शिरीष, कोण सतीश, कोण श्रीकांत, आपण कुठून कुठून आलेली माणसं आहोत, परंतु कोणीतरी आपल्याला सर्वांना एकत्रित आणतं. त्याच्यामध्ये काही उद्देश असतात, उद्दिष्ट असतात. हे सगळं तरी झालं तर एखादा माणूस असं लागतं की आपल्याला हे सगळं एकत्रित करता आलं पाहिजे. सतीश म्हणजे सत आणि ईश दोन्ही तुझ्या याचं बरोबर आहे का? कोण संधी अशी काही सत अधिक ईश, सत म्हणजे सत, सतश्री अकाल तिकडचा, आणि ईश म्हणजे सत्याचा, जो तुमच्या आपल्या भाषेत सांगायचं सत्याचा ईश्वर किंवा सत्याचा जो आहे. त्यामुळे तुझ्या मायबापाने जे तुझं नाव ठेवलंय, आज तुझे नाहीत जे हे जरी झालं तरी त्या तुझ्या मायबापाला अभिमान वाटावं की मी ठेवलेलं नाव, आम्ही ठेवलेलं नाव आमच्या लेकराने आमच्या अपेक्षेपेक्षाही सत्य केलेलं आहे. अत्यंत महत्वाचा भाग आहे. नावात काय असतं, शेक्सपियर वगैरे कोणीतरी म्हणलं होतं म्हणतात, पण नावं आपली सगळ्यांची कोणी ना कोणी ठेवलेली आहे. जसं माझं नाव पुरुषोत्तम ठेवलं तर मी एकच ठेवलं की बापाने आपल्याला मायने जे काही ठेवलेलं आहे तर आपण पुरुषात उत्तम व्हावं. बर्डे साहेब बरोबर, याच्यापर्यंत आम्ही उत्तम व्हायचे याचा अर्थ तुम्ही काहीतरी घरी व्हायचं अशातलं काय बाबा, तर सर्वांनी सर्वोत्तम होऊन का होईना आपण पुढे जायचा एक प्रयत्न केला पाहिजे. ही एक सर्वसमावेशक, सर्वव्यापी, सर्वांना घेऊन चालण्याची, आणि पुन्हा मी आहे पण मी नाही त्या असं काहीतरी वाटलं की कुठेतरी एक हे आहे. असं जे काही व्यक्तिमत्व आहे, म्हणजे सतीशचा एक अर्थ श्रीकृष्ण सुद्धा होतो. त्या अंगाने जर विचार केला तर ते हिंदी एक गाणं झालं त्या याच्यातलं, कर्म किए या फल की चिंता मत कर है इंसान, जैसा कर्म करेगा वैसा ये फल देगा भगवान. आपण लक्षात घेतलं पाहिजे. रिटायरमेंट झाल्यानंतर जीव लावणारी माणसं अशी लोक आहेत, नाही तर बरी झाली बॅग दिली. परंतु जयश्री तुला थोडंफार त्रास सहन करावा लागला असेल, पण तो जर पूर्ण वेळ तुझं म्हणणं तसं झालेलं असतं तर हे असं चित्र तुला दिसलं नसतं. हे सुद्धा आपण खूप चांगलं आहे. त्यामुळे बायको म्हणून साहजिक आहे, आम्हालाही वाटतं बायको जवळ असावी, बायकोलाही वाटतं नवरा जवळ असावं, पण सगळंच आपल्या मनासारखं कधी होत नसतं. कुठे ना कुठेतरी तडजोडी या करत राहायला लागतं. त्यामुळे तडजोडीत जगणं हा आपला सर्वांचा एक स्वभाव झालेला आहे, तो आपला धर्म झालेला आहे. काही लोक जास्त तडजोडी करतात, वाहून घेतात, सगळ्या काही बाबी असतात. त्यात सतीश हा अत्यंत यशस्वी झालेला आहे. आज सेवानिवृत्त होत असताना मला वाटतं 30 वर्षापूर्वी तू जसा होता, मला वाटतं लग्नाच्या वेळेसही हा एकविषय काही फरक नसेल त्याच्यात. म्हणजे आज 58 वर्षानंतर तो जणू काही विशीतला आहे ते दिसतो. एवढं घाट करून नाही तुला, म्हणजे आणि पुन्हा तरी इतका स्मार्ट सुटली पुन्हा तो नवरदेव आहे का काय, नवरी सजवल्यासारखं झालेलं आहे, चांगले बसलेलं आहे. आज तू रिटायर होतोय म्हणून बायको तुझी प्रचंड खुश आहे. तुला जरी दिसत नसेल तरी तुला नंतर घरी गेल्यावर लक्षात येईल. आजचा दिवस हा खरा आपला
सर्वांगाने दिवस आहे, आज नया हनुमान का हो वेगळं चित्र असतं. आपला घरी आला नवरा अशा पद्धतीचं, म्हणजे आता उद्यापासून तो जाणार नाही किंवा जाईल अशातला भाग नाही, पण उद्या जात असताना नेहमीचं चित्र असणार नाही. कुठे चालला, मी श्रीकांतकडे चाललो, मी शिरीषकडे चाललो, मी इकडे चाललो, तिकडे चाललो, असं काही भाग होईल. आणि पुन्हा एकदा एक मोठं खटलं जे आहे, खटलं आमच्या वराडचा शब्द आहे तुम्हाला वराडी, ते समजतं. खूप अशा मोठं कुटुंब जे आहे, ही अशी सहृदयी मंडळी लोकांमध्ये जाणं, वावरणं खूप अवघड आहे. मित्रांनो, याचं महत्व आज आपण 2021 मध्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आणि कदाचित त्याच्या पुढे तुम्ही आम्ही सर्वच जण हे निर्मल कुमार खडकुले जे सभागृह आहे, याच्या मावणार नाही एवढ्या पैशाचे कदाचित मालक हो. कदाचित आपल्या प्रत्येकाच्या घराच्या गच्चीवर हेलिपॅड राहील, एवढी आपली सगळीची सगळी परिस्थिती बदलेल. पण सर्वात महत्वाचं, आमच्या आजूबाजूला कोणी माणूस असणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही चोहीकडून तुटलेलं असतो. अशी माणसं मिळवण्याचं केंद्र सतीश सारखे काही सप्लायर्स असतात, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सतीश पासून आपल्याला काहीही घेता आलं नाही तरी हरकत नाही, परंतु माणसं जोडण्याचं, बिना कारण बिना कामाचं 10 ठिकाणी जाऊन चिटकण्याची आणि त्याला पुन्हा पुन्हा उभं करण्याची जी एक प्रवृत्ती आहे, मानसिकता आहे, हे सतीशचं एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तो कुठे फोटोत जरी दिसला नसेल, फोटोत आला नसेल, कुठे बोलला नसेल, 38 वर्षानंतर बायकोशी न बोलणारा माणूस इथे 1.5 मिनिट सुद्धा या माईकवर बोलू शकत नाही. तर बायको हे प्रॅक्टिस असतं करण्याचं घेतलं, म्हणजे काय करतात. मग तू जयश्री कधी भांडली सुद्धा नाही, चुकून नाही. सतीश कसा संसार केला तुम्ही? मला काळजी ती जयश्री कामाजीची नाही, म्हणजे आम्ही कधीच भांडलो नाही, कुरकुर नाही, काही नाही. नवरा बायकोच्या भांडणातलं महत्व तुम्हाला बिलकुल समजणारी काय असतं. 2-4 दिवस अबोला आणि कुरकुर झाल्यानंतर ज्या दिवशी ते संपतं ना, सरकारी नोकरीतला कसं आहे, असं कोचट झालं हे, म्हणजे संसार जे झालं ते झालं, आता ते भरून काढलं. सेकंड इनिंग तुम्हीच भरले ना, कोणीतरी म्हणलं ना, संतोष किंवा कोणीतरी, आता ही सेकंड इनिंग सुरू होते आहे. सेकंड इनिंग आपली योग्य आहे त्यावेळेला, म्हणजे जेणेकरून बायकोचं समाधान हाच आपला नफा, एवढं आपण पाहिलं पाहिजे. बाकी या उर्वरित आयुष्यामध्ये गमती सोडल्या तरी हरकत नाही. कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. सरकारी नोकरीतून मला वाटतं पेन्शन तर तू सुरूच झाले, माझ्यासारखं काही नसते. एक चांगल्या पद्धतीने नोकरी 38 वर्ष केल्यानंतर घरदार, कुटुंब, नातेवाईक सर्व संबंध चांगले ठेवून आणि मित्र जोडणे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या परिसरातले ठेवणे आणि एक अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आयोजित करणे, हे सतीशचं त्याच्या जीवनातलं एक मोठं एक विजयाचं किंवा एक प्रतिभेचं, प्रतिष्ठेचं असं हे काम आहे. आपण सर्वजण या अत्यंत आनंदी सोहळ्यामध्ये आपण इथे आलेलो आहोत. सतीशचं उर्वरित आयुष्य उद्यापासून जरी नव्याने सुरू होत असलं तरी त्यात नव्याने काही ना काहीतरी भर पडली पाहिजे असं मला वाटतं. सतीश इंजिनियर आहे तू, आणि आता सध्याचं जग हे आता डिजिटल युग आहे. सगळं मेकॅनायझेशन, ऑटोमायझेशन सगळं संपलेलं आहे. नवीन हे तरुण मुलं मुली जे आहेत त्यांच्या काही अपेक्षा आहेत. सामाजिक काम तर आपण सगळं काही करणार आहोत, करत राहणार आहोत. केवळ मराठाच नाही तर सर्व बहुजन समाजामध्ये एक व्हॅक्यूम निर्माण झालेला आहे, स्पर्धेचं जग निर्माण झालेलं आहे. सरकारी नोकऱ्या जवळपास बंद पडलेल्या आहेत. 100% आरक्षण निघणाऱ्या सरकारी नोकऱ्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या. UPSCचा विषय घेऊ आपण. मागच्या वर्षीचा मला आठवतं 6 लाखाच्या आसपास मुलं मुली या UPSCला बसली होती, ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या. 761 मुलं फक्त मला वाटतं सिलेक्ट झाले. साहेब हे पवार साहेब, 761 जागा
जरी मराठ्यांसाठी आरक्षित ठेवल्या असत्या तरी मराठ्यांचा काही केस सुद्धा हल्ला नसता, एवढी बेरोजगारी आपण लक्षात घेत नसतो. महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा 100% नोकऱ्या मराठ्यांसाठी आरक्षित ठेवल्या तरी आपल्याला काही मिळणार नाही बर्डे साहेब, इतकी बेरोजगारी आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे मुला मुलींनी सर्वच बहुजन समाजातल्या प्रामुख्याने कुणबी मराठा जे काही असतील त्यांच्या मुलांनी पालकांनी जे आहे विशेषतः गुरांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे. आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र इथे तुम्हाला प्रचंड स्कोप आहे, इतके आहे की आणि मीडिया ही सत्ता आहे. करमणूक क्षेत्र किंवा साहित्य असेल, कला असेल, नाट्य असेल, नृत्य असेल, वाजवणं गाणं असेल, ह्या अत्यंत चांगल्या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आहे. आणि सर्वात महत्वाचं टेक्नॉलॉजी. आता कदाचित काही वर्षानंतर माणसांचं कामच संपणार आहे. सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स. रोबोट्सनी सर्व जग ताब्यात घेतलेलं आहे. अगदी काही वेळा म्हणजे तुम्ही कोणी जर डॉक्टरकडे गेले, बऱ्यापैकी जर काही लोक असले तर डॉक्टरला सर्जरी करायची असली तर आता आपण डॉक्टरला विचारतो मायक्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी आहे का, म्हणजे डॉक्टरला आपल्याला हात लावू दे एवढी तंत्रज्ञान झालेलं आहे. पृथ्वीवरचं सगळं संपलेलं आहे. आता सगळे लोक स्पेसमध्ये गेलेले आहेत. मंगळ असेल, बुध असेल, शुक्र असेल, शनी असेल, कदाचित इथे जमलेल्या तुमच्या पैकी काही लोकांचे नातवंड पुतवंड पुढच्या 5-25 वर्षामध्ये तुम्हाला ट्रिप करायला मंगळावर किंवा शनीवर घेऊन गेले तर तुम्हाला नवं वाटणार नसेल. देअर वी आर देअर, आम्ही तिथे कुठे आहोत असे उद्योग गरजेचं आहे. आमची पोरं, आमचा समाज अजूनही तिथे जे चाललेलं आहे. गरिबांची गरिबी दूर झाली पाहिजे, अशिक्षितांचं अशिक्षितपणा दूर झालंच पाहिजे. पण त्याच वेळी ज्या ज्या मुला मुलींच्या पंखामध्ये बळ आहे ते बळ वाढवलं गेलं पाहिजे. आणि हे काम श्रीकांत तुम्ही जास्त काळजीपूर्वक केलं पाहिजे. मावळे पाहिजेच, पण शिवाय बर्डे साहेब मला वाटतं मावळ्यांना काही खूप आहे. त्यामुळे आम्ही शिवाजी सुद्धा कसा निर्माण करू शकू आजच्या काळातला शिवाजी तर काही हाती तलवार घेऊन घोड्यावर बसून येणार नाही. आजची जिजाऊ त्यापूर्वी अनेक वर्ष आपण सांगतोय, पुढची जिजाऊ अशी असली पाहिजे की जी सकाळी मोबाईलवर आपल्या मुलाशी मुलींशी बोलत असताना लेकरांनी विचारलं मग तू काल दिसली नाही घरी मुक्कामी, तेव्हा ती सांगेल काय नाही, मी काल निघाली होती, बाजारात गेली, पुन्हा एक मैत्रीण भेटली मला आणि मग नंदाताई आणि लता ह्या दोघी जणी कुठेतरी बाहेर गेल्या आणि मग रात्री आम्ही आलो आणि कुठेतरी आम्ही गुरुवर मुक्काम केला होता आणि 2 दिवसांनी येणार आहोत. काय काम आहे ती सांगेल काय नाही, आम्ही एक दिवस मंगळावर आणि एक दिवस शनिवार जाणार आहोत. त्यांना लाथा घालून विचारणार आहोत की मेल्यांनो तुम्हाला काही काम नाही का, आमच्या लेकरांच्या कुंडलीतून खाली लक्षात करता ही नवी माय असणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या अंगाने पुढे जाण्याची ताकद आपल्या लेकरांमध्ये आली पाहिजे. महिलांचं काम, मायचं काम हे प्रचंड वाढणार आहे पुढच्या कालखंडात. ज्याची आई सजग, ज्याची आई काळाच्या पुढे जाऊन विचार करते आहे तेच मुलं आणि कुटुंब पुढे जाणार आहे. काही हजार वर्षामध्ये किंवा काही दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुरुषांचं काम जे आहे मुलं निर्माण करण्यासाठी लागणारं तुमचं जे वीर्य आहे, आता पुरुषांच्या वीर्याशिवाय बर्डे साहेब महिला बाळंत व्हायला लागलेले आहेत, मुलं व्हायला लागलेले आहेत. तिने डॉक्टर हिअर इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर आहे, तुम्ही वाचलं तर असेल. आणि उत्क्रांतीचा सिद्धांत आहे, ज्याची गरज नाही ते संपूर्ण. त्यामुळे बायकांच्या पायाशी वसतीच आपली काशी आहे. बरोबर लक्षात तू केलं तरी हरकत नाही. बायकोची ही पावलं आहे. आपण आपल्या घरी फुकटामध्ये बायको एवढी मोठी आपल्याला हा भाग सोडला तरी मुलांचा आज एक वेगळ्या पद्धतीने पुढे पाहण्याचा एक दृष्टिकोन झालेला आहे. आपण सर्वजण कदाचित तुम्ही इथे जमलेले जे काही मला दिसतं कदाचित खटल्याच्या घरामध्ये ग्रामीण भागामध्ये बरेचसे जन्माला आले असतील. 1-2 काका आहेत, 2-4 काक्या चुलत्या वगैरे आहेत, 7-8-10 चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, काके कोणीतरी आलेले आहेत आणि असे पोरं राहतात. कोण कोणाचं लेकरू कोणाला बऱ्याचदा माहिती अशा परिस्थितीमध्ये.
अशा कुटुंबातून आलेले आपण सर्वजण आता मायक्रो न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आलेलो आहोत. नवरा बायको आणि लेकरं दोघंचे दोघं इकडे तिकडे कुठेतरी जातात आणि मुलं तशी वेगळ्या वेगळ्या कारणाने शहरी भागामध्ये त्यांच्यावर जे काही संस्कार होत आहेत याच्यामुळे ते शेजारा पाजारापासूनही तुटलेले आहेत. बऱ्याचशा कुटुंबातील मुलांना जे नवरा बायको सिंगल आहे, सिंगल म्हणजे ज्या बाईला भाऊ नाही बहीण नाही, ज्या नवऱ्याला भाऊ आणि बहीण नाही, अशा कुटुंबात जन्मलेल्या मुलांना मावशी माहिती नाही, मामा माहिती नाही, आत्ता माहिती नाही, काका माहिती नाही, चाचा माहिती नाही, त्यांना कसं समजावून सांगणार. त्यामुळे त्यांना जे माहिती नाही हा समाज असतो, त्यामुळे ते अजून एक वेगळ्या पद्धतीने झालेले आहेत. आपण बाहेर कुठेतरी जातो आणि मग वेळ घालवण्यासाठी महाराज कुणीतरी म्हणाले की तुम्हाला कुठे ना कुठेतरी गुंतवून घ्यावं लागतं. आणि ज्येष्ठ गुंतवून घेण्याचं काम नवीन मुलं मुली लेकरं जे आहेत त्यांच्या हाती आज ते कॉम्प्युटर म्हणा, मोबाईल म्हणा जे सापडलेलं आहे ते आहे. सगळीच मुलं त्याचा गैरवापर करतात अशातला काही भाग नाही. सर्व मायांनी विशेषतः आपल्या लेकरांवर नजर जरूर ठेवली पाहिजे, पण सोबत विश्वास ठेवला पाहिजे. तुमची माझी नातवंड असतील, लेकरं असतील, नशीबवान आहे की त्यांना केवळ आपल्या पृथ्वीवरच नव्हे तर हे विश्व आणि या विश्वाच्याही पलीकडचं जे काही आज अवेलेबल ज्ञान असेल, उपलब्ध असणाऱ्या काही माहिती असेल, ती एका फिंगर टिपवर कुठल्याही मध्यस्थाशिवाय त्यांना ती मिळते आहे, मिळवता येते आहे. लहानपणी तुमच्यापैकी अनेक लोकांना साध्या काही गोष्टी विचारायचं, एखादं वाक्याचा अर्थ विचारायचा झाला किंवा एखादं गाव माहिती करून घ्यायचं झालं तर 10 ठिकाणी विचारावं लागायचं आणि ज्याला विचारायचं तो एवढा भाव खायचा की काही आपल्याला सांगता येत नाही. आज ही लेकरं अक्षरशः प्रति कॉम्प्युटर झालेले आहेत. एक वेगळ्या पद्धतीने एक नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये आलेली आहे. ही ऊर्जा वाढवण्याचं काम मायने करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लोकांना काहीतरी योगदान देता आलं पाहिजे. पोरं बिघडतायत अशातला भाग नाही आहे. नोकऱ्या जे कोणी पालक इथे असतील ज्यांचे मुलं ग्रॅज्युएशनला कुठेतरी शिकत असतील, तुमची माझी बऱ्याच जणांची, सतीश असेल, शिरीष, आपली सगळ्यांची पिढी आम्ही बाहेर पडलो, मी बी झालो, तुम्ही झाला असं आम्ही बाहेर पडलो तर एका दिवशी 10 नोकऱ्या बदलता येतील एवढ्या नोकऱ्या होत्या त्या. आता नोकऱ्या संपलेल्या आहे. मग आम्ही सांगितलं तुम्हाला जे काही शिल्लक नोकऱ्या आहेत त्या अगदी शिखरावर आहेत. स्पर्धा जीवघेणी झालेली आहे. मुलांनी कितीही मरमर केली, आदळआपट केली तर 1000 पोरं जर त्या शिखरावर जायला निघाली तर तुम्हाला सगळ्यांना समजते की 1 किंवा 2च मुलं तिथे पोहोचणार आहे. 998 पाठीमागे राहणार, त्याच्यात आपले 1 राहणार. शिक्षणाचा अर्थ वेगळा आहे. इंजिनिअरिंगचा असो, सोशल सायन्सचा असो, सायन्सचा असो, कुठल्याही पद्धतीचा असो, शिक्षण आणि माणसं शहाणी बनणे, त्याची दृष्टी बदलणे, त्याच्यामध्ये स्वतःचा एक आत्मविश्वास निर्माण होणे, विद्येमुळे मती, नीती, गती आणि शेवटी युक्त येते हे ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं आहे. त्या अंगाने आपण विचार केला पाहिजे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षण कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. एवढं झालेलं आहे की हा पोरगा आणि पोरगी ग्रॅज्युएट होतात, पास होतात आणि BA झाले, BSc झाले, BE झाले की मायबाप असं समजतात की जणू आपल्या गोठ्यातली म्हैस जन्मलेली आहे. जन्म समजतं तुम्हाला? म्हैस जन्मलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी पोरगा पोरगी ग्रॅज्युएट झालं म्हणजे त्यांनी दूध दिलं पाहिजे, म्हणजे घरात पैसा घेऊन यायला पाहिजे, ही अपेक्षा वाढलेली आहे. आणि परिणामी अनेक कुटुंबातील बाप प्रामुख्याने पोरांना टोचून बोलतात, आले टिकोजीराव, आलं त्याला, अमकं झालं, तमकं झालं. त्यातून पोरं सुद्धा घरं सोडून जायला लागलेले आहेत. नवीन समस्या जात आहेत. त्याच्यापेक्षा त्या मुलांना त्यांच्या आवडीचं, त्यांच्या कौशल्याचं पडेल ते वाटते ते काम. आम्ही मराठा सेवा संघात सुरुवातीपासून सांगतो की आता तुम्हाला नोकरी मिळणं संपलेलं आहे. असं काहीतरी शोधा की तुम्हाला नोकरी देता येईल. सोलापूर महानगरपालिका आहे. सोलापूर महानगरपालिकेतला कचरा जमा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मला वाटतं बर्डे साहेब दरवर्षी 10-20 कोटी रुपयाचा. किती मराठी आहे त्याच्यामध्ये? आम्ही नगरसेवक आहोत, नगराध्यक्ष आहोत, महापौर आहोत. पण महापालिकेतून असेल कुठूनही खर्च होणारा किती पैसा तुमच्या आमच्या घराकडे येतो.
काहीतरी नवीन. आणि आता परंपरेच्या पलीकडे जाऊन म्हणजे हौताल जरी टाकायचं झालं तर आपल्या मुलामुलींचं असं असतं की त्याचा अजून तिकडे शेजारी आहे, त्याचा चहा तसा चालतो. तर तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी. आताची गरज, आताची परिस्थिती, स्पर्धा एकच सांगते की यू नीड टू बी नंबर वन इन क्वालिटी अँड नंबर वन इन प्रेझेंटेशन. दुर्दैवाने आपलं होतं कसं काय की क्वालिटीचा विचार केला तर आमचे गोदाम क्वालिटीने भरलेले आहेत, खचाखच भरलेले आहेत. आणि शोरूम मध्ये मांजरं किंवा उंदरं खेळत आहेत. व्यवसायात आम्ही काय प्रामाणिकपणे ते म्हणजे इतकं गोदाम भरून टाकतो प्रामाणिकपणाने, ते केलंच पाहिजे. परंतु आता जी परिस्थिती आहे इट इज नॉट अ सेलर्स मार्केट. तुम्ही आम्ही म्हणू ते होणार नाही. आता ग्राहकांचं मार्केट आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काही काहीतरी सेल करता आलं पाहिजे. जेवढे क्लासेस चालतात संपूर्ण देशात, हे क्लासेस चालवणारे 4-4, 5-5 वेळेस त्या परीक्षा नापास झालेल्या आहेत आणि शेवटी तुमचे शहाणे झाले. पटतंय का? एकही क्लासवाला एमपीएससी ला यूपीएससी ला सिलेक्ट झाला आणि 5-5, 7-7 वेळेस शेवटचे चान्सेस दिल्यानंतर आणि शेवटी त्यांनी क्लासेस काढले आणि तुमचे पोरं ते शिकवायला लागले. लॉट ऑफ तुम्हाला करायची इच्छा मुलांना. मी सांगत या परीक्षेत मी यापूर्वी सुद्धा सांगितलं, समजा तुमच्या मुलांनी मुलींनी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान उघडायचं ठरवलं, वेगळे वेगळे टीव्ही, फ्रीज वगैरे ठेवून मोठी शोरूम वगैरे एवढी मोठी घेतली, तर त्याचं उद्घाटन कसं कराल तुम्ही? कोणी सांगा, बोला. दत्ता मामा समजा तुम्ही आता त्याच्यातले आहे. उद्घाटनासाठी एवढी गरिबीची पत्रिका तर नक्की छापणार नाही. सोनेरी पत्रिका राहील, आमचे 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 वगैरे 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 हे शोरूमचं आहे याचं उद्घाटन. जे कोण तुमच्या इथले द ग्रेट वगैरे नेते असतील त्यांच्या शिव हस्ते आणि अमक्या अमक्या यांच्या उपस्थितीत होणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला एकदम मोठेपणा वाटेल की आपण एवढं मोठं दुकान उघडलं, मुलांना सुरू केलं. याचं केलंच पाहिजे, याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. पण जर उद्या तुमच्या एखाद्या लेकराने असं म्हटलं माझी कुवत तेवढी नाही, मी काडी कचरा जमा करू शकतो, कोणाच्या घरी जाऊन थोडंफार काही काम करू शकतो, काहीच नसेल तर किरकोळ किरकोळ स्वरूपातली बूट चप्पल विकण्याचं, शिवण्याचं काम करू शकतो आणि त्याची अशी छोटी छोटी जागा आहे, तर इथे मायबापाची खरी वर्ग. लोक काय म्हणतील नावाचा जो अत्यंत घाणेरडा रोग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झालेला आहे, त्याच्यामुळे आपला मोठा सत्यानाश झालेला आहे. हे लेकरं जर म्हणत असतील की चप्पल शिवण्याचं दुकान मी बस स्टँडच्या समोर रेल्वे स्टेशन जवळ असं टाकतो, तर त्या मायबापांनी तशाच पद्धतीची पत्रिका छापली पाहिजे, मोठा गाजावाजा केला पाहिजे की आमचा अमका अमका सोमागमा मुलगा जो आहे हा चप्पल शिवण्याचं अमका अमकं काम अमक्या अमक्या ठिकाणी सुरू करणार आहे. आमची विनंती आहे त्याचं उद्घाटन अमक्या अमक्या मोठ्या माणसाच्या हस्ते होणार आहे. आपण सर्वांनी यावं आणि आमच्या मुलांना चप्पल शिवून पैसे मिळवण्याची संधी द्यावी. अशा पत्रिका ज्या दिवशी आपले पोरांच्यासाठी मायबाप छापतील त्या दिवशी टाटा बिर्ला आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. आज कोणी तुम्हाला बिल गेट्स पासून जे कोणी मोठमोठे लोक दिसत असते, अंबानी तर बऱ्याच लोकांनी हे पोरं नाही म्हणत मी, तो धीरूभाई अंबानी आपण आपल्या पिढीतलाच झालेला आहे. बरडेशांच्यापैकी लोकांनी आहे. पेट्रोल डिझेल काय म्हणतात त्या पेट्रोल पंपवर करणारा हा माणूस जिद्दीने पुढे आलेला आहे. त्यामुळे ही उदाहरणं देत असताना शीर्षने सांगितलेलं आहे, आपल्या मुलांच्या तोंडामध्ये आपल्या लोकांच्या विचारामध्ये येणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक ठिकाणी संधी आहे, पण संधी आता तुमची जी बॉटम आहे तिथली संपलेली आहे. जे आहे ते शिखराच्या आणि शिखराच्या पलीकडे आहे. तिकडे जाण्याची ताकद आपल्या लेकरांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. त्यांना कधी टाकून बोलू नका, आता ठरलेलं आहे. आता नवीन पिढी तुम्ही किती बोबलल्या, गेल्या 9 महिने तुला पोटात वागवलं ते काय याच्यासाठी का? आता पोरग लगेच सांगेल 8वीचं पुस्तक काढेल गुलाबीचं. शहाणपणा सांगू नका. तुमचा खंड थंड करण्यासाठी तुम्ही जे काही धंदे केले
त्याच्यातून आमचा जन्म झालेला आहे. आम्हाला विचारलं होतं का तुम्ही? आणि आज आमचं जे काही आहे लालन पालन पोषण जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही वाचलं असेल मधल्या कालखंडामध्ये 3-4 वर्षापूर्वी 6-7 पोरांनी आपल्या मायबापांना वकिलांच्या मार्फत नोटीसही दिलेल्या आहेत, केसेस कोर्टात दाखल केलेल्या आहेत की आमचं पालन पोषण यांना करता येत नसतानाही आणि आम्हाला जन्माला घातलेलं आम्हाला विचारलेलं नाही. फॉरगेट ऑफ द नीतिमत्ता अंक सगळं काही संपलेलं आहे. नवीन जनरेशन, झेड जनरेशन वगैरे नवीन तरुण पोरं पोरी इथे असतील 1997 नंतर आणि 2000च्या नंतरचे जन्माला आलेले पोरं जे आहेत हे सुपर डिग्नर आहेत. लक्षात घेतलं पाहिजे. ह्या मुलांमध्ये काय करता येईल सतीश हे आपण करण्याची गरज आहे. म्हणून म्हणतात लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा नेला पाहिजे. ही लाखांची पोशिंदे जतन करण्याचं आणि जपण्याचं काम श्रीकांत आपल्यालाही केलं पाहिजे. कुणी निर्णय वेगळ्या पद्धतीने समाजकार्य म्हणजे तेच नाही ना रक्तदान अंकदान रक्तदान हे ते चालूच राहतं. त्याच्यात फटाफट टॅलेंट आमच्याजवळ असणाऱ्या या संपत्तीचं आम्ही काय करायचं? गेले 30 वर्ष आम्ही सांगतो आहोत की लेकरांच्यासाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा अशी संतती निर्माण करा की ती केवळ एका भोसले कुटुंबाची जाधव कुटुंबाची संपत्ती होणार नाही तर या जगाची संपत्ती होईल. अशी लेकरं निर्माण करण्याची एक मोहीम जाणीवपूर्वक आपण हाती घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे ह्या सगळ्या काही बाबी आहेत त्या घेतल्या पाहिजे. आणि त्या काय अमिताभ बच्चनचा किस्सा सांगितला बाकी कुठल्या स्वतः गेल्या 2 आठवड्यापासून 3 आठवड्यापासून कोणी ते कोण बनेगा करोडपती पाहत असाल तर ते विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे. किती जण आपण पाहतो त्याच्यात. कधी ते आपण विचार केला का तुमची लेकरं बऱ्याचशा आता नवीन खाजगी शाळा सुरू झालेल्या आहेत विना अनुदानी एकदम संडास बाथरूम एअर कंडिशन मोठे सगळ्या काही बाबी टॅक 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 चालणारे पोरं एकदम सतीशपेक्षाही स्मार्ट सूट घालणारे बरोबर आहे. आणि 100 पैकी 120-130 मार्क मिळवणारे पोरं मार्कलेस घरी येतात त्यावेळेस आधीपासून माय हरकून जाते काय माझे लेकरू आहे. पण ते सगळ्याच पोरांना दिलेले असते कारण की तो त्यांचा धंदा आहे. त्यांना ती शाळा चालवायची आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आपलं पोरगं किंवा आपली पोरगी आपली नात किंवा आपली नातू यांनी 100 पैकी 120-130 मार्क मिळवलेले आहेत. त्याचा आनंद जरूर साजरा केला पाहिजे. पण तुमचं लेकरू तुमचा नात जे कोणी असेल ज्या वयाचं असेल त्यावेळेस मायबापा हो हे तपासणी करा की त्या वयाचा मुलगा आणि मुलगी जगात 1 नंबरवर जिथे कुठे असेल त्याच्या तुलनेमध्ये आपल्या मुलाची उंची काय आहे तर तुम्ही कुठे काही गोष्टी करणार आहात. परदेशातली युरोपमधली अमेरिकामधली जपानचा किस्सा सांगितला. जपान सिंगापूर एवढंच देश आहे. तिथले लेकर सकाळी उठले बाहेर पडताना एका हातामध्ये चेंडू सारखं चंद्र आणि सूर्य घेऊन फिरत असतात. आणि आमची लेकरं सकाळपासून काहीतरी कुठला तरी सत्संग वत्संग अंक त्याचे ऐकत असतात. आणि तुमच्यासारखे गुंगलेले आणि आमच्यासारखे बोलणारे लोक तुम्ही आता एवढे गुंगलेले आहात की तुम्ही गुंगता म्हणून आसाराम जन्माला येतात. दुसरं काही तुम्हाला विचारलं साधं बोलू शकत नाही तुम्ही की असं काय हे गुंगणं बंद करा. सतत असलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, अमक केलं पाहिजे, तमक केलं पाहिजे. मुद्दे कधी बोलतात का काही उत्तर लिहितात खेळतात नाचतात वाजवतात त्याला तोंडात काहीतरी हो म्हणालो. याचा अर्थ आपण इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये जर घेतला तर जे नाचत नाही जे लिहित नाही जे बोलत नाही जे खेळत नाही जे वाजवत नाही ते सगळे मुद्दे आहेत. म्हणजे आम्ही हे मुद्दे जमून हे मुद्दे तुम्हाला जिवंत करायचे आहेत आणि अशी संस्था आपल्याला असली पाहिजे. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. छंद नाही आमकरी कंपनी काय आता रिटायरमेंट नंतरचं काही युग असतं. जनावरही जगतात पण जनावर मरेपर्यंत त्याचं चामडं असो फूल असो सगळं तुमच्या आमच्यासाठी देऊन जातात. आमचं काय मेला की जाळला आणि संपून गेलेलं आहे. हार्डली काही दिवस कुठेतरी काही दिवस असतं
जगात दोनच नाते खरे आहेत, नवरा बायको आणि मायबाप. नवऱ्याला काही झालं, बायकोला काही झालं तर ते कितीही काही कुरकुर असली तरी ते हळहळ व्यक्त करतात, आणि कितीही नालायक लेकर असलं तरी मायबापाचा जीव तुटतो. हे दोन नाते जे असतात याच्या पलीकडे बाकी सगळं शून्य आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. ते कसं करता येईल, जगावर कसं पुढच्या पद्धतीने काही गोष्टी करता येतील. आज आमच्याकडे इस्रो काय करतं वगैरे हे सगळं टीव्हीतून येत असेल, सगळं काहीतरी अर्थ नाही. मी मागच्या 2-4 वर्षापूर्वी सिंदखेड राजाला बोललो होतो. आमच्या इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा तालुक्यामध्ये जगातली 3री लॅबॉरेटरी सुरू झालेली आहे. ॲस्ट्रोफिजिक्स नावाचा विषय किती जणांनी ऐकलेला आहे? स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस इंजिनिअरिंग. सगळे पोरं केव्हा विचारा 12वी झाल्यानंतर, तू 12वीला होती का? हा, नीट आणि JEEच्या पलीकडे काहीच माहिती नाही. हे इतके छोटे विश्व आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात तरी डॉक्टर्स पूर्वी ती जशी धोपटी घेऊन फिरायचे ना, ते नवी किसकी करना है क्या, किसकी करना है क्या, किसकी बारिश अशी परिस्थिती येणार. आणि डॉक्टर हा व्यवसाय सध्या सर्वसामान्य लोकांच्या जवळपास मनातून उतरलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट बाब असतात, कारण आमच्याकडून घडलेल्या काही चुका माणसाच्या जीवाशी नसतात. बर्डेसाहेब, या कोरोनाच्या कालखंडामध्ये डॉक्टर लोकांनी जो कहर केला, तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा येऊन परवडला असतं अशी परिस्थिती आता निर्माण झाली. तो सोडला तरी याच्या पलीकडे एक विश्व आहे, आपल्याला ते माहीतच नाही. सोशल सायन्सेस मध्ये इतका स्कोप आहे, कुठे तिकडे जायला नाही. भाषांमध्ये स्कोप आहे. जगात जागतिकीकरण झालेलं आहे. जपानची भाषा डचांना आणि डचांची भाषा मलेशियनांना, चायनीजना समजली पाहिजे, आल्या पाहिजेत, एवढं जग जवळ आलेलं आहे. आम्हाला याच्या पुढे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा सगळ्यांना मोठा अभिमान आहे. संभाजी महाराजांना 18 भाषा येत होत्या म्हणून श्रीकांत आपण सांगतो. त्या काळात जर 18 भाषा संभाजी महाराजांना येत असतील तर आज आमच्या संभाजीला किमान 50 भाषा यायला काय अडचण आहे. तुम्ही सोलापूरची लोक इकडे दगड फेकला तर गोव्यात जातो मला वाटतं, किंवा आंध्रात जातो आणि कर्नाटकात जातो. निदान या 3 भाषा, कोकणी, तेलुगू आणि कन्नड तुम्हाला यायला काहीच अडचण नाही. तुमच्या घरी काम करणारा कोणी कन्नड किंवा गोवन किंवा कोणी असेल तर त्याला तुमची मराठी येते, त्याची कन्नडही येते, इंग्रजी येते. आम्ही शिकलो तर हुकलो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाषा आज विकण्याचा व्यवसाय झालेला आहे. तोंड, बाळासाहेब ठाकरे ग्रेट होते त्याच्याबद्दल, बाळासाहेब ठाकरेंचं भांडवल काय होतं? नुसतं तोंड. नुसत्या तोंडावर महाराष्ट्र ताब्यात घेतला, देश ताब्यात घेतला, एवढी तुमच्या बोलण्याची, शब्दाची ताकद असते. गरीब असो आपण, पण बाकी गोष्टी आहे ना. लता मंगेशकरचं नाव घेतलं त्यांनी. लता मंगेशकरचं भांडवल काय? करोडो पैसे त्यांनी मिळवलेले असतील, पण ज्यावेळेस काहीच अंगावर खायला नव्हतं त्यावेळेस फक्त गळ्याचा वापर केला आणि आज इथपर्यंत आलेला. त्यामुळे नवीन पालकांनी ही नवीन क्षेत्र जे आहेत, लोक काय म्हणतील, कानी आमच्या माधुरी दीक्षित, अमका दीक्षित तिथे का नाही जात, कानी आपल्या मुलामुलींना जाऊ दे तिथे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. चित्रपट आम्हाला पाहतात, आपण ते केलं पाहिजे. ह्या सगळ्या क्षेत्रातनं एक प्रबोधन करण्याचं, नवीन क्षेत्रामध्ये जाण्याची गरज आज आपल्याला आहे. ते अंगाने पुढे गेलं पाहिजे. विद्यापीठांमध्ये जाऊन आपण पाहिलं पाहिजे. मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातल्या एकाही विद्यापीठामध्ये अजूनही ॲस्ट्रोफिजिक्स शिकवल्या जात. ॲस्ट्रॉनॉमी नाही, स्पेस इंजिनिअरिंग नाही. कशी पोरं आमची जाणार आहे? लालू प्रसाद यादवला बर्डे साहेब आपण सगळेजण हसत होतो. लालू प्रसाद यादव असंच एकदा गावात गेला हेलिकॉप्टर घेऊन, मुख्यमंत्री असताना. हेलिकॉप्टर उतरलं, पोरं आजूबाजूचे जमा होतात. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, आपल्याकडे तसं होतं. खाली उतरल्यानंतर पोरं जमा झाले तर तो पायलट आणि बाजूचे पोलीस जे असतात त्या पोरांना हाकलू लागले. लालू प्रसाद यादव गाडीतून खाली उतरले, म्हणजे बच्चों को क्यों मार रहे? नहीं बोले वो हेलीकॉप्टर के पास जा रहे, तो क्या हो रहा है? हाथ लगाएंगे, फिर क्या हो जाएगा? नहीं बोले कुछ तो गड़बड़ हो जाएगा. गड़बड़ क्या हो जाएगा? तो खाली उतरला, त्या पायलटला विचारला, तो म्हणला बच्चों को, त्याला
अपने इसमें कितना खटोले में हे आहे ना पेट्रोल नाही आहे म्हणला, हे 10-20 पोरं याच्यात बसव म्हणला, एक चक्कर मारून ये. आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं, अरे तू याला जवळ जाऊ देत नाही, हात लावू देत नाही. जर त्याला हात लावू देत नाही आणि जवळ जाऊ देत नाही तर त्याचा पंजोबा त्यात कधी बसणार आहे का? त्याला पहिला आत बसू दे, म्हणजे निदान उद्या माझं स्वतःचं हेलिकॉप्टर घेईल ही त्याची इच्छा तयार होईल. असे राज्यकर्त्याचे प्रयत्न आहे आणि एक विजन आपल्या लेकरांना देण्याचं काम पहिली जबाबदारी मायची आहे, दुसरी बापाची आहे आणि नंतर संस्थांची आहे. ते आपण सर्व करावी. सतीशच्या या निरोप समारंभ प्रसंगी एवढी एक सदिच्छा व्यक्त करतो. सतीश आणि जयश्री या दोघांचं सेकंड इनिंगचं जे आयुष्य आहे ते दीर्घायुष्य राहो. आज ठीक आहे, तू 58 वर्षाचा आहे, तुझी 100 वगैरे पुन्हा माझ्या अध्यक्षतेखाली काही कामच नाही आहे मला. काही अडचण आहे तुम्हाला यायला? हॉल घेऊया आणि अजून चांगल्या पद्धतीने साजरे करूया. ती संधी तुम्ही आम्हाला द्या अशी एक प्रार्थना दिला उच्चारणी करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद. कार्तिकी वारीला एसट्या बंद असल्यामुळं पंढरपूरला जाता आलं नाही आणि खऱ्या अर्थानं आज विठ्ठलाला ऐकायला मिळालं की सर्वात मोठी देणगी या निमित्तानं आज एकादशीच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना मिळाली. धन्यवाद. अगदी विर्यापासून शौर्यापर्यंतचा प्रवास साहेब तुम्ही आमच्या समोर मांडला आणि तो आमच्यासाठी खूप गरजेचा होता. कारण आम्ही आई बाप म्हणून जेव्हा मिरवायला लागतो त्यावेळेस आपण एक माणूस म्हणून काय आहोत किंवा इथून पुढे आपल्या मुलांसमोर कशा पद्धतीने जावं त्यांची जाणीव आपल्या बोलण्यातून मनोगतातून आली. त्याचबरोबर आपण त्याच्या मुलांनी काम कोणतं आहे आणि ते कशा पद्धतीने करावं. सोलापूर महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या विषयावर आपण हा घेतला, त्याच्यावर एवढंच म्हणू इच्छितो, गंदगी देखने वालों की नजर में होती है, गंदगी देखने वालों की नजरों में होती है, वरना कचरा चुनने वाले को तो उसमें रोटी नजर आती है. अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थानं आज आम्ही मंत्रमुग्ध झालो. त्यानंतर आता या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिवाजी तात्या वाघमोडे यांना या कार्यक्रमाचा आभार व्यक्त. आणि हा तरुण अभियानचा मुलगा एक उत्तम प्रवचनकार आहे. मला वाटतं त्यांना भावना व्यक्त करायच्या. आभार प्रदर्शनात थोडं 2 मिनिट. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान मान्यवर मंडळी, ज्ञाते बघते सत्ता मूर्ती, बंधू भगिनी एक सोडून, प्रथमतः धन्यवाद. आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की मला उशीर झाला कार्यक्रमात पोहोचायला आणि माझ्यामुळे सगळ्यांनाच तात्काळ थांबावं लागतंय. खूप उशीर झालाय. खूप मान्यवर इथं आहेत, त्यांच्यासमोर मी खूप छोटा आहे आणखी तरी सुद्धा मला बोलायची संधी दिली त्यामुळे सर्वांच्या आभार. मी फक्त 5 मिनिटं बघणार नाही, 1 मिनिट घेईन. प्रथमतः बाप, त्यानंतर एक ऑफिसर, आणखीन त्यानंतर एक सासरा. नक्की काय ही प्रतिक्रिया म्हणजे प्रतिमा आहे. मला जे वाटते ते मी ऍक्च्युली माझ्यासमोर शब्द नाही. साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर मी कन्फ्युज झालो. ऍक्च्युली मला बोलायला त्यांनी काहीच ठेवलेलं नाही आणि मी त्यांच्यासमोर काय बोलू. त्यांचं म्हणजे ज्यावेळी एक सुंदर परफॉर्मन्स होऊन जातोय आणि त्यानंतर कोणतर दुसरा परफॉर्मन्स व्यक्ती परफॉर्म करायला येतोय त्यावेळी अति सुंदर करायचं. जरूर साहेबांच्या आशीर्वादाने जरूर मी काहीतरी ट्राय करेन. म्हणजे माझ्या खऱ्या भावना मी व्यक्त करेन. आपल्या इतिहासात किंवा भारतीय संस्कृतीमध्ये आईला खूप चांगलं स्थान आहे. आईला आपण देवता मानतो, आईशी आपण पुराणा घालतो आणि आईचं स्थान हे वेगळंच आहे. त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण कुठं ना कुठं तरी बापाचं स्थान हे आपण विसरत जातो. कारण आपण कन्सिडर करत जातोय की बापाला आपण ग्रँटेड घेत जातोय की हा होऊन जाईल. पण बाप असा हा व्यक्ती आहे की कधीच तो भावना आपल्याला व्यक्त करत नाही. कधीच आपल्या मुलासमोर आपल्याला काय वाटतंय ते कधीच व्यक्त करत नाही. आई रडून मोकळी होते, आई बोलून मोकळी होते, पण बाप आतच घुटमत राहतो. बाप स्वतःला समजवत असतो. बाप स्वतःची इच्छा मारून आपला संसार करत असतो. त्यामुळे कुठं ना कुठं तरी बापाचं हे स्थान आपल्या आयुष्यात. मी पण सुद्धा एका मुलगा आहे. मला पण ऍक्च्युली माझ्या वडिलांनी काय केले किंवा त्यापेक्षा माझी आईच मला जास्त प्रिय वाटते. कधी कुठल्याही मुलाला त्याची आईच प्रिय वाटते. थोडके लोक असतील की त्यांना त्याचे वडील जवळचे असतील.
पण असं बापाचं स्थान आहे असं हे वेगळंच असतं, आपण त्याला समजू शकत नाही. साधा आपल्या शेविंगची क्रीम संपली तरी सुद्धा आपल्या साबणाच्या दाढीने सुद्धा साबणाने सुद्धा शेविंग करणारा असा हा बाप असतो. प्रत्येक ठिकाणी तो संसारासाठी ऍडजस्टमेंट करत असतो. अशा पद्धतीनंच माझे सतीश साहेब म्हणजे माझे सासरे आहेत. आणखी मी स्वतः भाग्यवंत समजतो की आज मी अशा या कार्यक्रमामध्ये, अशा या माणसांसमोर, अशा या प्रचंड प्रेमाच्या वातावरणामध्ये उभा आहे आणि याच्यावरती मला खूप मोठं दडपण येते की मी यांचाच अवयव होतोय आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती किती असेल आणि मला काय करावं लागेल आणि कसं वागावं लागेल हे मला ठरवावं लागेल. हे झालं बापाबद्दल. आणखीन सासऱ्यांबद्दल, बापाबद्दल झालं. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ऑफिसर किंवा एक अभियंता म्हणून मी कधीच ज्यावेळी सुद्धा आईंना कॉल केला किंवा स्मितला कॉल केला, मी कधीच ऐकलं नाही की बाबा झोपले आहेत किंवा बाबा बसलेले आहेत किंवा बाबा टीव्ही बघतायत. मी कधी फोन उचलला आणि विचारलं की बाबा कुठे आहेत. बाबा ऑफिसला गेले, बाबा आताच आले होते, बाबा ऑफिसला गेले, बाबा मीटिंगला गेले. प्रत्येक वेळेला मी ऐकले ते फक्त ऑफिसचंच नाव ऐकले. त्यामुळे मला वाटते की त्यामुळे आई बाबांचं भांडण झालं नसेल, कारण त्यांची पहिली पत्नी ही ऑफिसच आहे आणि जे भांडण आणि जे तंट आहे ते ऑफिसशी झाला असेल. त्यामुळे त्यांच्याशी आईशी भांडणारा वेळच मिळाला नसेल. माइट बी याच्यानंतर ते भांडायला सुरुवात करतील आणि त्याचमुळे साहेबांना सुद्धा वाटलं असेल किंवा आईंनी सुद्धा त्यामुळे झालं असेल की आईंशी भांडण जे झालं नाही तेच कारण असेल, कारण त्यांची पहिली पत्नी पहिली प्रायोरिटी हे कर्मच आहे. त्यांचं कर्म इतकं सुंदर आहे ते खूप कमी बोलतात. जेव्हापासून लग्न ठरले त्यामुळे मोस्ट प्रॉब्ली 4-5 महिने झाले. या 4-5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं बोललो असेल, त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही. कसे आहात, ठीक आहात, पोचला, झालं, याच्या व्यतिरिक्त नाही. पण त्यांची जी काळजी आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्यांच्यातला गुण म्हणजे वक्तशीरपणा. प्रत्येक गोष्ट टायमावरती करणे, टायमावरती पोहोचणे, दुसऱ्याला त्रास होऊ नये, हे एक वेगळाच गुण त्यांच्या अंगामध्ये आहे. ऍक्च्युली मी खूप भारावून गेलो, आणखी खूप भावना आणि खूप विचार माझ्या डोक्यात चालले. त्यामुळे माझे स्पीच किंवा माझे मनोगत एक लाईन मध्ये होत नाहीये. त्यामुळे थोडंसं समजून घ्या इतकंच. त्यानंतर सासरा म्हणून आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की माझ्यावरती किती मोठी जबाबदारी पडली. मी अवाक झालोय ही परिस्थिती आणखीन हे वातावरण बघून की माझ्यावरती किती मोठी जबाबदारी आणि अशा व्यक्तीने आपल्या मुलीचा हात माझ्या हातात दिलाय, इतका मोठा विश्वास ठेवलाय. त्यामुळे मला खूप मोठं दडपण म्हणण्यापेक्षा एक मला स्वतःचा स्वाभिमान वाटतो की मी तेवढा कॅपेबल आहे, त्यांनी समजलं. आणखी मोस्ट इम्पॉर्टंट, आजकाल समाजामध्ये लग्न ठरवताना काय होते, मुलीचा वडील जरूर विचारतोय की मुलगा काय करतोय, मुलगा किती कमवतोय, मुलग्याची जमीन किती आहे, मुलग्याची प्रॉपर्टी किती आहे. यातला एकही शब्द किंवा एकही प्रश्न माझ्या बाबांनी मला विचारला नाही. किती कमवतोय, सॅलरी स्लिप त्यांनी माझी अजूनपर्यंत बघितली नाही. त्यांना अजूनपर्यंत मला किती पगार आहे माहितीच नाही आहे, मी 100% सांगू शकतोय. माझी प्रॉपर्टी कुठं आहे अजिबात बघितली नाही. माझे वडील काय करतात किंवा वडिलांची प्रॉपर्टी काय किंवा मी किती प्रॉपर्टी केली आहे त्यांनी बघितलं नाही. माझ्यातले त्यांनी गुण बघितले असावेत, त्यामुळे त्यांनी मला निवडले असावेत. आणखी असा ह्या माणसाची मोठेपणा आहे की त्यांनी माझ्यातील गुणांना त्यांनी वाव दिलं किंवा माझ्यातील गुणाला त्यांनी निवडलं. त्यामुळे मला जास्त त्यांचं कौतुक वाटतंय. ऍक्च्युली मी खूप भारावून गेलोय आणि थँक्यू सो मच. मी जास्त वेळ घेणार नाही, सगळेजण ताटकत बसलेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतोय. आणखीन बाबांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणखी मी इथंच थांबतो. धन्यवाद. 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 आभार प्रदर्शनापूर्वी आपल्या सर्वांचे आभार मानण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे, यानंतर आपल्या स्नेहभोजनाची इथं व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. या आभार प्रदर्शनानंतर सतीश भाऊचा सत्कार ज्यांना करायचा आहे त्यांना शुभेच्छा देत त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूकडून यावं आणि सत्कार करावा आणि उजव्या बाजूकडून खाली उतरावं. यानंतर शिवाजी दादा वाघमोडे यांना विनंती की त्यांनी आभार माना. सर्वांना जय शंभूराजे. सतीश भाऊ भोसले यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान आदरणीय खेडेकर साहेब, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बर्डे साहेब, संतोषभाऊ पवार, नानासाहेब काळे, तनपुरे साहेब, विचार मंचावर सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तो सतीश भाऊंना शुभेच्छा देणाऱ्या
सर्व त्यांच्या मित्रांचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार करतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं